नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जे 50,000 रुपये अनुदान देण्याबाबतची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, ती घोषणा आता पूर्ण होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। आणि यामध्ये काय फक्त आता एका जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीत किंवा 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाही, तर यापेक्षा अधिक म्हणजे जास्त जिल्ह्यांमध्ये या 50,000 रुपयाचं वाटप आता पूर्णपणे सरकार करणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारकडून पण पूर्ण मान्यता आहे आणि राज्य सरकारकडून तर आता याला मान्यता आधीच मिळालेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता संपलेली आहे। संपूर्ण अपडेट आता आपण बघणार आहोत। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी सांगणार आहे, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना चांगले आता जे काय आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देणारे निर्णय सरकारने जाहीर केलेले आहे। शेतकऱ्यांच्या चिंता मिटलेली असून आता 50,000 रुपयांचं अनुदान लवकरच पूर्ण खात्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलेले आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। म्हणजेच आता डीबीटी सक्रिय होणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी अनुदान द्यायचे आहे त्या ठिकाणी सरकार डीबीटीची प्रक्रिया करत आहे। हो, आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे की अनुदानाचे पैसे तिकडून एकदा पाठवायला सुरुवात केली आणि पैसे पाठवायला सुरुवात झाली की इकडे अर्ध्या तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होते। मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता म्हणजे डायरेक्ट टाकणार आहे। हो, आता तुम्हाला दिलासा मिळणार असून हे 50,000 रुपयांचे अनुदान आणि पीक विम्याची पण वेगळी रक्कम भेटणार आहे। हो, आता काही म्हणतील की आम्हाला अनुदान जर भेटलं नाही तर आम्ही काय करावं, तर तुम्हाला पीक विम्याचे काय होईना पैसे येईलच। काहींना 17,000 रुपये, काहींना 20,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयांचा पीक विमा पण मिळणार आहे आणि तो पीक विमा डायरेक्ट जमा होणार आहे। पण ते पीक विम्याचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत, या ठिकाणी हा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर नक्की आलेला असेल। अशा 13 जिल्ह्यांची पण यादी मी सांगणार आहे। जर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा झाले असे तुम्हाला दिसणार आहे। मित्रांनो, तर चला बघूया तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही नक्की तपासून बघायचे आहे। मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याची नावे सरकारने घेतलेली आहे संपूर्ण माहिती आता आपण थोडक्यात बघणार आहोत। यासाठी आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करून टाका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत। पण हे पैसे देण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांना 2 कामे करायला सांगणार आहेत। जर तुम्ही सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विम्याचे जे काही सरकार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे देणार आहेत, रक्कम देणार आहे, ती रक्कम मिळवायची असेल तर 2 कामे तुम्हाला करायची आहे। तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा आता निर्णय झालेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे आणि 50,000 रुपयांचे अनुदानाचे पैसे हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा येणार आहेत, आपण पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे। सरकार लवकर सुरू करणार असून प्रशासकीय पातळीवर सर्व हालचालींना वेग आलेला आहे। बऱ्याच महाराष्ट्रातील विभागातील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी प्रक्रिया काय आहे, तर पैसे नेमके कधीपासून वाटप होणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आणि पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करावी लागणार, संपूर्ण प्रक्रिया आता आपण दाखवणार आहोत। बघा, आलेल्या माहितीनुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। यातच सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, शेतकऱ्यांचा काय निर्णय झाले, तर पहिला निर्णय सरकारने घेतला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झाली तरी करायची। आता
म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारला करायचीच आहे मित्रांनो. आता बघा, सरकारने आश्वासन दिलेले आहे, ज्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहे, आणि त्याच शब्दामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. आणि कर्जमाफीसाठी सरकारने डायरेक्ट मंजुरी अधिवेशनातून दिल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे, याच निर्णयाच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. बघा, आता कर्जमाफीचा फायदा तर होईलच, पण आता अनुदान देखील सरकार जे देणार आहे ते 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरची डीबीटीतून टाकण्यात येणार आहे. म्हणजे तिकडून जर 50,000 रुपये पाठवले तर 50,000 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कोणताही भ्रष्टाचार यामध्ये केला जाणार नाही. एक रुपया सुद्धा या रकमेतून कमी होणार नाही. आणि पीक विमा पण त्याच पद्धतीने आता वाटप होणार असून कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पीक विम्याचे पूर्ण पैसे दिले जाणार आहे. आणि पीक विमा हा काही 5-6 हजाराचा नाही, तर 50,000, 12,000, कुणाला तर 17,000, कुणाला तर 20,000 अशी वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. आणि सर्व अनुदानाचे पीक विम्याचे पैसे या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे. तर नेमके 13 जिल्हे कोणते आहे हे आपण बघणार आहोत. बघा मग, या ठिकाणी कोणते 13 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 50,000 रुपयांचे अनुदानाचं वाटप हे पहिल्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे. यामध्ये बघा, सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील. कोल्हापूरमध्ये तुम्ही जर राहत असाल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर शेतकरी म्हणून राहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो. आता तुम्ही म्हणत असाल, तुम्ही जी 2 कामे सांगितलेली आहे ती 2 कामे नेमकी कोणती आहे? तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊ नये का? जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील तर सर्वात पहिलं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं, म्हणजेच NPCI मॅपिंग असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. ज्यांच्या खात्याला आधार लिंक नसेल त्यांचे पैसे अडकण्याची शक्यता भरपूर आहे मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं KYC पूर्ण असायला हवं. पीक विमा किंवा PM किसान अंतर्गत तुमची KYC पूर्ण असेल तरच सरकार खात्री करतं की तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही. त्यामुळे ही 2 कामे तात्काळ करून घ्यावी. हे 2 कामे केली नसतील तुम्हाला तुमचा पैसा हा अटकू शकतो मित्रांनो. आता महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विम्याबाबत. पीक विम्याचा परतावा सरसकट न मिळता ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे आणि त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचे म्हणजे पीक विमा योजनेचे सर्वात आधी लाभ म्हणजे 25% रक्कम देण्यात आली होती. आता उरलेली 75% रक्कम आणि ज्यांना अद्याप 1 रुपया मिळाला नाही अशांच्या खात्यामध्ये आता प्रक्रिया पूर्ण होऊन पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट पीक विमा आणि अनुदानाबाबत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. जय जवान, जय किसान.